मांडोगण फराटा येथे या रिक्षाच्या माध्यमातून उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान या मजुरांना आणून सोडण्यात येत असतं। अंदर नहीं जाता है बाकी गाड़ी, अंदर जाएंगे क्या ऑटो? हे पहा, हा रिक्षा क्रमांक आहे, हे दौंडचे आहेत। अभी ऑटो का अंदर डालेंगे बोली में। कुठून आले तुम्ही? नाव सांगा। किधर से आए बोल? कहाँ से आए आप? रायपुर छत्तीसगढ़। या इससे पहले आपका इधर आए थे क्या? यहाँ पहचान वाला कौन है आपका मांडोगन में? नाम बोल। नानू और दीपक का। नानू नानू। वो कितने साल से इधर रह रहा? पता नहीं है। वो भी पता नहीं। आपके खोली मालिक का नाम, जो रूम आपने भाड़े से लिया है उसका नाम मालूम है आपको? हम लोग पहले बार आए हैं। पहली बार आए, लेकिन तो भी खोली तो पहली देखी होगी ना आपने? नहीं वही देखा फिर है। आपको रहने के लिए खोली किसने देखी? नानू नानू ने। नानू ने ग्राम पंचायत प्रशासन को बताया कि हम इधर रहते हैं। कहाँ है नानू अभी? नानू काम पे गया होगा। कभी मिलेगा वो? शाम को। शाम को आते हैं हम, शाम को। माहिती पाहिजे ना। नमस्ते भाई, या आपण इथं या 2 मिनिट। आज आपण आपलं नाव सांगा। माझं नाव अल्तमश शेख, बर। राहणार दौंड। हां, मोबाईल नंबर सांगा आपला। माझा मोबाईल नंबर 7057302413। परत एकदा सांगा। 7057302413। दौंडमध्ये आपण कुठे राहता? मी दौंडमध्ये गावात राहतो। आपण काय एरिया सांगा? हां, गांधी चौक। गांधी चौक। अच्छा, आपण भाडे करणं आपला व्यवसाय आहे, मान्य आहे आम्हाला, परंतु आपण मांडोगण फराटामध्ये आतापर्यंत किती वेळा असे भाडेने आणून सोडले लोक? 8-10 वेळा आलोय। 8-10 वेळा आले। बरं, असं आपल्याला वाटत नाही की आपण ह्या भागामध्ये आपण हे जे लोक आणून सोडत आहोत यांची आपण कोणती खात्री केली पाहिजे? ग्रामपंचायत प्रशासनाला रूम मालक आहे त्यांनी द्यायला पाहिजे ना। हा, परंतु आपण ग्रामपंचायत। तिथं आणून सोडणारे आपण बी तितकेच जबाबदार आहात ना। बरोबर आहे की नाही? आज ह्या भागामध्ये दिवसाढवळ्या तर महिलांचे माझी बी जबाबदारी आहे, पण ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो मालक स्थायिक घर देतोय राहायला त्याची बी जबाबदारी आहे। हा, ते तर आता पुढील होईनच माहिती, परंतु 2 दिवसापूर्वीच ह्या गावामध्ये भरवस्तीमध्ये एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी झालेले अशा दिवसाढवळ्या। त्यामुळे असे परप्रांतीय जे ह्या गावामध्ये आणून सोडले जातात यांची कोणती माहिती ही ग्रामपंचायत प्रशासनाला नसते, त्याचप्रमाणे पोलीस विभागालाही दिली जात नाही आहे, आणि हीच खरी कायद्याची पळवाट आहे। त्यामुळे आपण ह्या ठिकाणी जे आपला भाड्याचा व्यवसाय आहे त्या माध्यमातून आपण आत्तापर्यंत 8 ते 10 वेळा या ठिकाणी आलेला आहात। तर इथून पुढील काळामध्ये आपण ग्रामपंचायत प्रशासनाला आपण आपल्या व्यवसायाबाबत व आणून सोडणाऱ्या लोकांबद्दल माहिती देणार की नाही देणार? देऊ की आम्ही। इथून पुढील काळात कळवा। हां, एवढी आपणाला समाज हितार्थ विनंती का तर सध्या ह्या घटना ज्या घडत आहेत ह्याला परप्रांतीय तितकेच जबाबदार आहेत अशी समाजामध्ये चर्चा आहे। सर्वस्वी हे 90% लोक त्या भागात वॉन्टेड असतात, फरारी असतात, तिथल्या पोलीस स्टेशनला हे लोक हवे असतात। असे लोक या आपल्या भागामध्ये महाराष्ट्रात येऊन जागा शोधतात राहण्याची, आणि त्यामुळे काय होतं की अशा घटना ह्या घडतात। त्यामुळे आपण पुढील काळात भाडं करत असताना संबंधित खोली मालकाचा फोन आपल्याला आल्याशिवाय मांडोगण फराटाचं या भागातलं भाडं आपण करू नये अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे। संबंधित एखादा गंभीर गुन्ह्यातील आरोपी जर पोलीस यंत्रणेला सापडला तर त्याला कुणी आणून सोडलं ह्याचा तपास देखील केला जातो। त्यामुळे आपली रिक्षा संघटना असते, ते सर्वांना बोलवल्या जाते कुणाकुणाच्या रिक्षा आहेत, आणि त्या माध्यमातून माहिती होते की उत्तर प्रदेश बिहारमधले जे आपण भाडे कुणी केले त्यावेळेस आपल्याला अडचण येऊ शकते, असं आपल्याला वाटत नाही का? अडचण नाही, खूप मोठी। आपल्याला कुठल्या चक्रा होतील माहिती का? उत्तर प्रदेश बिहारच्या कोर्टात आपल्याला हजर राहायला लागेल, आणि आपल्याला गरीब लोकांना परवडणार आहे का? आपण एक मुसलमान आहात, सच्चा मुसलमान, नेकच काम करतो। त्यामुळे जनतेची आपल्याकडे अशी मागणी आहे की आपण इथून पुढील काळात, आता इथून हा प्रकार माहिती नव्हता ठीक आहे, पण तो इथून पुढील काळात आपण मुस्लिम असल्यामुळे नेक काम करावं, कुराण जुबान याला किंमत देऊन एक भाडं नाही मिळालं तरी चालेल, अन्यथा आपल्याला
कानपूर, उत्तर प्रदेश, बिहार ह्या भागात काहींनी प्रसाद घेतलेला आहे. त्यांना तिकडचे चक्रा चालू होतात का त्या पोलीस विभागाचा तपास हा तू मांडोगण फराटाला दौंडरून गेला कसा, त्यावेळेस तो सांगणार मी रिक्षाने गेलो. त्यावेळेस तुमची चौकशी होऊ शकते असं वाटत नाही आपणास? बरोबर होऊ शकतं. मग आपण काय काळजी घेणार आहे पुढील काळात? ग्रामपंचायतला कळवून ग्रामपंचायतला कळवायचं, संबंधित लोकांच्या आधार कार्डच्या झेरॉक्स तुमच्याकडे घ्यायच्या, त्याशिवाय भाडं नाही घ्यायचं. आणि तुमच्या रिक्षा संघटनेलाही प्रस्ताव हा मांडा की जेणेकरून तुम्ही वाचला तर तुमच्या संघटनेतील सर्व रिक्षाचालक वाचतील. काळाची गरज आहे. सध्या काय झालेलं आहे, ह्या मांडोगणमध्ये ना भरपूर प्रमाणात चोऱ्या वाढल्यात. आणि पूर्वी बकालपणा नव्हता, सध्या आहे तर 30 ते 40% परप्रांतीय आल्यामुळं ही सर्व प्रकार घडत आहेत, अशी समाजामध्ये खूप मोठी चर्चा आहे. मग ह्यांना आणून सोडणारा हा तितका जबाबदार असतो कायदेशीरदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या. त्यामुळे आपण एक काळजी घ्यावी अशी समाजाच्या वतीने आपणाला एक सूचना आहे. धन्यवाद. खूप छान प्रतिक्रिया दिली.